आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात युजलेस पण सर्वात धक्का देणारा दिवस होता. 10 मिनिटाचं काम आणि मला बसायला जागा नाही, हलायला जागा नाही आणि घरी यायला मला 1.5 तास लागले. आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. आज पासपोर्ट ऑफिसमध्ये माझं थोडं काम होतं म्हणून सकाळी आवरून निघालो. अपॉइंटमेंट तशी 12:30ची होती, रिपोर्टिंग टाइम 12:15. मी एकदम वेळेवर 12:10ला पासपोर्ट ऑफिसला पोहोचलो आणि आत गेल्या गेल्या जसं तिथं मी पाय ठेवलो तसंच मला वाटलं आजचा दिवस गेला रे बाबा. इतकी गर्दी मी आजपर्यंत बाजार सोडून कुठेच बघितली नव्हती. एवढी गर्दी बाजारात पण लिटरली नसते. मी शेजारच्या एका माणसाला विचारलं, भावा कोणता नंबर चालू आहे? तर त्याचं उत्तर ऐकून मला विश्वास बसला नाही. तो मला म्हणला 10 वाजल्यापासून आलेल्याचा नंबर पण लागलेला नाहीये अजून. म्हणजे माझं तर अपॉइंटमेंट 12:15च होतं आणि अजून 10 वाजलेले लोकही अडकलेले होते. सिनियर सिटीजन्स बिचारे उभे थकलेले होते. ऑफिसच्या बाहेर पण लांबच्या लांब लाईन लागलेली आहे. आज तसं 6 काउंटर आहेत आणि लोक 600 पेक्षा जास्त. मला हे समजत नाही, जर तुमच्याकडे एवढ्या लोकांचे मॅनेजमेंट करायला जर टीम नसेल तर एवढं 600-700 लोकांचं अपॉइंटमेंट कशाला घ्यायचं? मॅनेजमेंट 0, प्लॅनिंग 0. सगळ्यात वर्स्ट म्हणजे माझं काम फक्त 10 मिनिटाचं होतं पण मला लागले सरळ 6 ते 7 तास. लिटरली माझा पूर्ण दिवस वाया गेलाय. 6 तास उपाशी. काम झाल्यावरती मी बाहेर आलो पण दिवसाचं वैताग इथेच संपत नाही, कारण मला 19 किलोमीटरचं अंतर पार पाडायचं होतं आणि त्यासाठी मला लागले 1.5 तास. आईला पूर्ण दिवसाची वाट लागली आहे. तसंच थकून सकाळी गेलेलो मी, रात्री परत आलो आणि मग फॅनची कटकट ऐकत केलो डेचा एंड.